बनवायलाच हवं। मस्त मस्त रेसिपीज खा आणि स्वस्त राहा। मराठवाडा किचन मध्ये नेहमीच आपण अगदी कमीत साहित्यात आणि कमीत वेळात रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। रेसिपी तशा बनवायला खूप सोप्या असतात आणि वेळ तर त्यापेक्षाही कमी लागतो। तर नक्की तुम्ही ट्राय करत जा। नवीन जर असाल आपल्या चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचन मध्ये ज्या रोज नवनवीन पारंपरिक रेसिपी बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला मग आज आपण छान आणि मस्त अशी रेसिपीज बनवत आहोत। वेळ कशाला घालवतोय, आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण मस्त असा चटपटीत ब्रेकफास्टसाठी बनवलेला आहे शेवईचा उपमा। खाण्यासाठी अतिशय मस्त असा चविष्ट आणि स्वादिष्ट असा लागतो। त्यासाठी इथं मी 1 वाटी शेवई घेतलेली आहे। आता ती आपल्याला मंद आचेवर अगदी व्यवस्थित तूप, तेल, बटर काहीही टाकून तुम्ही म्हणजे जे आवडेल ते टाकून भाजू शकताय। इथं मी 1 चमचा टाकून म्हणजे तूप व्यवस्थित मंद आचेवर तांबूस रंगाची होईपर्यंत ही शेवई भाजून घेतलेली आहे। मैत्रिणींनो, शेवईचा उपमा अतिशय मस्त असा खाण्यासाठी लागतो। तर फार जण ही शेवई मॅगी टाईपची सुद्धा बनवतात। तर इथं मी घरचं सगळं साहित्य वापरून ही शेवई मस्त अशी चटपट अस्सल गावरान चवीची आपण बनवलेली आहे। तर भाजून घेतलेली आहे। आता आपण एका डिशमध्ये काढून घेतल्यानंतर याला फोडणी देऊन घेणार आहोत। त्यासाठी इथं मी 1 पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे। तर मी सुरुवातीला सांगितलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तूप, तेल, बटर तुम्ही काहीही वापरू शकता। कडकडीत तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरी मोहरीची मस्त अशी फोडणी देऊन घेतलेली आहे आणि फ्रेश अशी 1 10-12 कढीपत्त्याची पानं इथं आपण टाकलेली आहेत। तर कढीपत्त्याची पानं सुद्धा व्यवस्थित मंद आचेवर तुपावर परतून घेतलेली आहे। त्यामुळे काय होतं, कढीपत्त्याचा जो फ्लेवर असतो तो त्या पदार्थाला व्यवस्थित मस्त असा बसतो। आता 1 4-5 इथं हिरव्या मिरच्या मी कट करून बारीक पीसेसमध्ये या फोडणीमध्ये टाकून घेतलेल्या आहे। तुम्हाला तिखट जर जास्त आवडत असेल तर तुम्ही 1-2 जास्त एक्स्ट्रा घेतल्या तरी चालतील। आता यामध्ये उभा चिरून घेतलेला बारीक कांदा मी इथं वापरलेला आहे। तुम्ही म्हणजे अगदी छोटा वापरला तरी चालेल किंवा थोड्या मोठ्या पीसेसमध्ये वापरला तरी चालेल। इथं मी कांदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर शिमला मिर्च अर्धी वाटी वापरलेली आहे आणि वाटाणा इथं मी अर्धी वाटी वापरलेला आहे। तुम्ही फ्रोझन वाटाणा वापरला तरी चालेल किंवा मग हिरव्या शेंगांचा वापरला तरी चालेल। आता हे सगळं साहित्य आपल्याला अगदी मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 1-5 मिनिट इथं मी मंद आचेवर हे सगळं साहित्य परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी टोमॅटो टाकून घेतलेला आहे। टोमॅटो सुद्धा आपल्याला अगदी बारीक चिरून यामध्ये टाकून घ्यायचा आहे। अर्धी वाटी मी शेंगदाणे टाकलेले आहेत। तर इथे मी भाजलेले शेंगदाणे वापरलेले आहेत। तुम्ही कच्चे शेंगदाणे जर वापरत असाल यामध्ये तर कांद्यासोबतच व्यवस्थित परतून घ्यायचे। आता सगळं आपलं व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। पाव चमचा इथं हळद वापरलेली आहे आणि परत एकदा मीठ हळद हे सगळं लावून याला व्यवस्थित 1-5 मिनिट परतून घेतलेलं आहे। नक्की या पद्धतीनं मराठवाडा किचनच्या पद्धतीनं शेवईचा उपमा करून बघा। अतिशय खाण्यासाठी मस्त चविष्ट, न आवडणारे सुद्धा या पद्धतीने जर तुम्ही शेवईचा उपमा केला तर नक्कीच आवडीनं खातील आणि खाण्यासाठी मस्त नाश्त्यासाठी एक मस्त अशी ही डिश आहे। तर नक्की तुम्ही ट्राय करा। मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज बनवण्यासाठी खूप सोप्या असतात, कमीत साहित्यात आणि कमीत वेळात बनवल्या जातात। अगदी तुम्ही पहिल्याच प्रयत्नात अस्सल गावरान चवीच्या असतात, त्यामुळे परफेक्ट बनवू शकाल। इथं बघा सगळं आपलं व्यवस्थित परतून झाल्यानंतर जे आपण मंद आचेवर तांबूस रंगाची होईपर्यंत शेवई भाजून घेतली होती ते इथं शेवई आपण यामध्ये टाकलेली आहे। आता ती सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित 1-5 मिनिट परत एकदा यावरती परतून घ्यायची आहे। तुम्ही कोणताही पदार्थ जर बनवत असाल तो जर व्यवस्थित काळजीपूर्वक परतून घेतला तर तो पदार्थ खाण्यासाठी अतिशय मस्त असा चविष्ट लागतो। यामध्ये 1 चमचा आपण म्हणजे गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि 1 चमचा लाल तिखट। इथं आपण कलरचं बेडगीचं वापरलेलं आहे, त्यामुळे हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्हीही वापरलं तरी चालेल। तुम्ही नुसती हिरवी मिरची वापरली तरी चालेल किंवा मग नुसतं लाल तिखट वापरलं तरी चालेल। आता यामध्ये 1-2 वाट्या इथं आपण गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। थंड पाणी टाकू नका। जर तुम्ही यामध्ये थंड पाण्याचा वापर केला तर शेवईचा उपमा हा चिकट होऊ शकतो, मोकळा सुटसुटीत अजिबात बनत नाही। त्यामुळे आपल्याला इथं गरम पाण्याचा वापर करायचा आहे। 2 वाटी शेवईसाठी तुम्ही 2 वाटीच गरम पाण्याचा वापर करा, म्हणजे समप्रमाणात पाणी वापरा, त्यामुळे अगदी शेवई मस्त मोकळी सुळसुळीत होईल।
आता इथं मस्त अशी मंद आचेवर वाफ घेतलेली आहे आणि भरपूर अशी यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. तर नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगत असते की कोथिंबीर टाकली की लगेच गॅस बंद करून मस्त अशी वाफ घ्यायची. त्यामुळं काय होतं, कोथिंबीरीचा जो फ्लेवर असतो तो त्या पदार्थाला बसतो आणि कोथिंबीरीची चव त्या पदार्थामध्ये उतरते. तर इथं बघा अगदी व्यवस्थित असं हे सगळं आपण परतून घेतलेलं आहे. तरी इथं अगदी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर एका डिशमध्ये हे मी सगळं काढून घेतलेलं आहे आणि त्यासोबत घेतलेली आहे लिंबाची फोड. लिंबाची फोड घेतल्यानंतर मस्त असा शेवईचा मस्त चटपटीत असा उपमा खाण्यासाठी छान लागतो. तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा मग दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता. इथं बघा तयार झालेला उपमा मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने शेवईचा उपमा करून बघा. तर चला मग मैत्रिणींना भेटू आपण अशीच पुढील काहीतरी चमचमीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.